नमस्कार, मी सारिका आणि एस एच ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। आज एस एच ज्योतिष कट्टावर का आले? आज आले वेगळ्या कारणासाठी। रोजच आपण इथे भविष्याचेच व्हिडिओ फक्त घेऊन येत असतो। आज वेगळा व्हिडिओ घेऊन आलाय की आपली मुलं किंवा अजूनही आपली मोठी झालेली मुलं यांना आपल्या भारताबद्दल काय नक्की माहित आहे, काय भारताच्या गोष्टी आहेत या त्यांना काय माहित आहे याबद्दलची माहिती मी घेऊन आलेली आहे। तर स्वतःच्या मनाला विचारा की आपण ज्या देशामध्ये राहतो, ज्या देशावर आपण जीवापलीकडे प्रेम करतो, त्या देशाबद्दलच्या कोणकोणत्या माहिती आपल्याकडे आहेत आणि आपल्या मुलांकडे आहेत, हे प्रश्न विचारला तर उत्तर देता आलं पाहिजे। मी म्हणते बाळ 3 महिन्यात 3 वर्षाचं आहे तिथूनच शिकवायला सुरुवात करा की या गोष्टी आपल्या भारताच्या आहेत आणि याच गोष्टी शेवटपर्यंत राहणार आहेत हे सांगता आलं पाहिजे। तसं पंतप्रधान सांगता आलं पाहिजे किंवा आपल्या जिल्ह्यातले नगरसेवक सांगता आलं पाहिजे, तशाच या भारताच्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत। प्रत्येक भारतीयाला माहीत असणं आणि प्रत्येक नव्या पिढीला माहीत असणं। आपल्याला इतिहासात वगैरे असायचं, त्याच्यामुळं आपण इतिहास असेल, भूगोल असेल, कुठला असेल मला आठवत नाही, त्याच्यामध्ये नागरिकशास्त्र असेल बहुतेक, त्यामध्ये आपल्याला शिकवलं जायचं आणि आपलं हे लहानपणी पाठ होतं। पण मी आत्ता खूप मुलांचा विचारण्याचा प्रयत्न केला की त्यांची बौद्धिक कॅपॅसिटी काय आहे किंवा बाबा शाळेमध्ये काय काय माहिती दिली जाते, तर मुलांना ह्याच्यातलं काहीच माहित नाही। एक नाही तर 2 उत्तरं 10 उत्तरापैकी ते देऊ शकतात। त्यासाठी हा खास व्हिडिओ तुम्हाला केलाय की तुम्ही तुमच्या मुलांची तयारी करून घ्या। प्रत्येक भारतीयाला याची माहिती असणं महत्त्वाचं आहे। त्यातल्या त्यात लहान मुलांना, म्हणजे उद्याची पिढी ही आपली भारताची व्यवस्थित आणि चांगली बनेल, त्यांच्या बुद्धीमध्ये भर पडेल किंवा आपण जिथं राहतो, जी आपली कर्मभूमी आहे, मायभूमी आहे, त्याचं काय प्रसिद्ध आहे किंवा त्याचं संपूर्ण माहिती आपल्याला असणं अतिशय गरजेचं आहे। तर त्याचप्रमाणे आपल्या भारताची राष्ट्रीय मिठाई कोणती, असे छोटे छोटे प्रश्न आपल्या मुलांना विचारल्यावर त्यांना त्याची उत्तरं देता येतात का ते बघा। तर आपल्या राष्ट्रीय मिठाई कोणती? तर राष्ट्रीय मिठाई आहे आपली जिलेबी, म्हणजे ही कायमस्वरूपी राहणार आहे। जर प्रत्येक देशाला त्याचं ठरलेलं असतं। आपण भारतात राहतो, आपल्याला या गोष्टी माहीत पाहिजेत, कारण आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जिलेबी खातो। तर आपल्या राष्ट्रीय मिठाई आपली आहे ती म्हणजे जिलेबी। राष्ट्रीय फळ आपलं कोणतं आहे? तो आहे आंबा। फळांचा राजा म्हटलं जातं आंब्याला आणि तो आहे आंबा। त्याचप्रमाणे भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तो आहे हॉकी। तर हे प्रत्येक मुलांना माहीत पाहिजे की आपल्या देशाचा खेळ कोणता आहे। आपली राष्ट्रीय नदी कोणती आहे? तर ती आहे गंगा नदी। प्रत्येक मुलाला ह्या तोंडपाठ गोष्टी पाहिजेत, ती अंगणवाडीत असू दे नाही तर अजून कुठं असू दे, पण ही मुलांना माहिती शिकवा। काहीतरी हाय बाय बोला किंवा पिक्चर मधल्या गाण्यांवर डान्स करायला शिकवा, त्यापेक्षा ही माहिती प्रत्येक आईने आपल्या मुलांना देणं गरजेचं आहे। तर हे शिकवा त्यांना। त्याचप्रमाणे राष्ट्रीय झाड कोणतं आपलं आहे? तर राष्ट्रीय झाड आपलं आहे ते म्हणजे वडाचं झाड आहे। राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? तर तो आहे मोर। या सगळ्या गोष्टी माहित पाहिजेत। आपलं चिन्ह कोणतं आहे? आपण भारतीय आहोत, तर राष्ट्रीय चिन्ह आहे आपलं अशोक स्तंभ। हे लिहून ठेवा आणि प्रत्येकाला आपल्या मुलांकडनं पाठ करून घ्या। आपली मुद्रा म्हणजे आपले पैसे हे काय आहे? तर रुपया, म्हणजे 1 रुपयाची नोट ही आपली मुद्रा आहे, हे लक्षात ठेवा। म्हणजे जसे डॉलर, जसे काय, तशी आपली भारतीय राष्ट्रीय मुद्रा कोणती आहे? तर तो आहे 1 रुपया। त्याचप्रमाणे राष्ट्रीय पशु कोणता आहे? तर तो आहे वाघ। या सगळ्या गोष्टी माहीत पाहिजेत। भारताचा ध्वज कुठला आहे? तर तो तिरंगा आहे। भारताचा राष्ट्रीय ध्वज आहे तिरंगा। त्याचप्रमाणे राष्ट्रीय पुरस्कार कुठला होतो की जे तसं काम करतात तेवढं, त्याला कोणता पुरस्कार मिळतो? तर भारत रत्न पुरस्कार मिळतो। आता तिरंगाची डिझाईन ही आपल्या भारतामध्ये 2-3 वेळा बदलण्यात आली, पण पहिला राष्ट्रीय ध्वज हा 1921 साली तयार झाला, तो वेगळा होता, तो तिरंगा नव्हता, तो वेगळा होता। तर कधी तयार झाला हे माहित पाहिजे मुलांना। तर तो झाला तयार 1921 मध्ये हा तयार झाला। तर माझ्या मते मी खूप सारी माहिती तुम्हाला आज इथं दिली आहे की ती आपल्या मुलांना माहित असावी। का दिली आहे?
तर सुट्ट्या लागल्या आहेत, मुलांच्या हातातले मोबाईल सुटत नाहीयेत आणि या साऱ्या गोष्टी मोबाईल तुम्हाला शिकवत नाही तर आपल्याला गुरु शिकवतात किंवा आपल्याला आपल्या मुलांना शिकवावं लागतं, तेवढी माहिती त्यांना द्यावी लागते. मुलं जेवढी शिकतील, तुम्ही मुलांशी जेवढं बोलाल तेवढी त्यांची माहिती वाढेल आणि पुढे जाऊन मोठ्या मोठ्या परीक्षांमध्ये त्यांना या छोट्या छोट्या अडचणी येणार नाहीत. खूप जणांना हा प्रश्न विचारून नंतर व्हिडिओ केला आहे की खूप जणांना या गोष्टीची माहितीच नाहीये. मुलं म्हणतात आम्हाला हे शाळेत शिकवलंच नाहीये, मग आम्ही कुठनं सांगू. तर शाळा नाही शिकवते किंवा शिकवते हे आत्ताचं मला काही माहित नाही, कारण माझं कोणी शाळेत नाहीये. तर ही माहिती आपल्या मुलांना असणं हे अतिशय गरजेचं आहे. आपलं भारतीय असण्याचं जे माहिती पाहिजे आपल्याला, आपलं काय काय आहे हे महत्त्वाचं आहे. तर सगळ्यांनी आपल्या मुलांना आज हे पाठ करून घ्या, उद्या पाठ करून घ्या आणि मग बघा की 4 माणसात बसल्यावर की काय वाटतं. मी पत्ता लिहिताना सुद्धा दरवेळी तुम्हाला तेच सांगते, अरे तुम्ही शिकला नाहीत का की कसा पत्ता लिहायचा असतो. पहिल्यांदा पत्ता, ज्याला पत्र पाठवायचंय त्याचं नाव लिहायचं असतं, त्या खाली तुमचं बाकी राहता कुठं ते लिहायचं असतं, मुक्काम पोस्ट लिहायचं असतं, जिल्हा तालुका लिहायचं असतं, पिनकोड नंबर लिहायचं असतं. हे जे मी तुम्हाला सांगते ना, तर हे पहिल्यापासून तुम्ही पण विसरलेलाच आहात. सगळा पत्ता होतो, त्याच्या खाली नाव येतं, त्याच्यावर 10 दिवसानं पिनकोड नंबर येतो. म्हणजे आपणच स्वतः किती अशिक्षित आहोत, तर आपण आपल्या मुलांना काय शिकवणार आहे. त्यामुळं या गोष्टीची सगळी माहिती ठेवा. मुलांना पत्ता शिकवताना संपूर्ण नाव पत्त्यावरचं किंवा स्वतःचं संपूर्ण नाव हे शिकवा. म्हणजे कधीतरी त्यांच्या काळात जर तिथं दुसरी ताई असेल तेव्हा ऑर्डर करताना त्यांना त्रास होणार नाही. त्यामुळे मुलांना तरी संपूर्ण माहिती शिकवा. आपला संपूर्ण पत्ता माहीत असणं हे अतिशय गरजेचं आहे. स्त्रियांनो शक्यतो जागं व्हा. कुठेतरी आधार कार्ड पाठवा, कुठं काय पाठवा करू नका. आपला संपूर्ण पत्ता आपल्याला लिहायला आला पाहिजे, टाईप करता आला पाहिजे आणि एवढं तर नक्कीच सगळ्यांना आलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं याच्यावर छान छान कमेंट करा. चला परत भेटूया कोणत्या तरी नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत ओम साईराम.